राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळलं. सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं पत्र. पार्थ पवारांवर जनरल सेक्रेटरी तर जय पवारांवर नॅशनल सेक्रेटरीची जबाबदारी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये चूक, लवकरच यादी दुरुस्त केली जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना ईडीचं समन्स. सूत्रांची माहिती, रुपाली चाकणकर यांच्यासोबतच त्यांचे पती निलेश चाकणकर यांनाही ईडीचं समन्स. चाकणकर कुटुंबातील सदस्यांची ईडीकडून चौकशी. रुपाली चाकणकर यांची 14 तारखेला ईडीकडून होणार चौकशी. रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स फार उशिरा आलं. रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स आधीच यायला हवं होतं. एकनाथ खडसेंचा रुपाली चाकणकरांवर निशाणा. विधान परिषदेच्या 2.5 वर्षांपासून रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यामध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जाणारे 17 आमदार. पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेची सदस्य संख्या वाढणार. कल्पना करातल्या अटकेपासून दिलासा नाहीच. कल्पना कराच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन मागितला होता. पुढची सुनावणी 25 ते 30 मे दरम्यान. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला सोलापूर जिल्हा परिषदेकडून प्रतिसाद. प्रत्येक सोमवारी झडपीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कर्मचारी गाडी वापरणार नाहीत. अध्यक्ष एसटीने तर उपाध्यक्ष सायकलनं प्रवास करणार. नागरिकांना मात्र नियम बंधनकारक नसल्याचं अधोरेखित. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विधान भवन स्थानक ते धारावी स्थानकापर्यंत भूमिगत मेट्रोनं प्रवास. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद. यापुढे मुंबईमध्ये शक्य तितका प्रवास सार्वजनिक वाहतुकीनं करणार असल्याची प्रतिक्रिया. दिव्यातील शिंदेच्या सेनेच्या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार. शपथपत्रातील कथित खोटी माहिती प्रकरणी कोर्टामध्ये याचिका. आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा आरोप. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तटकरेंनी सिल्वर ओक निवासस्थानी पवारांची भेट घेतली. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर मनपानं धडक कारवाई करावी. मंत्री संजय शिरसाट यांची मागणी. आरोपीला लपवणं हा भयंकर गुन्हा, अशी ही टीका. महानगरपालिकेनं लावलेली नोटीस. अतिक्रमण संबंधित सर्व कायदेशीर प्रक्रिया करून नगरसेवक मतीन पटेलांना नोटीस देण्यात आली. महापौर समीर राजूरकरांची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेमधील सर्व नगरसेवकांना बायोमेट्रिक लागू करा, भाजपची मागणी. तर मंत्रालयाप्रमाणे अभ्यंगतांना देखील बायोमेट्रिक प्रमाणे प्रवेश देण्यात यावा. भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचं महापौरांना पत्र. परभणीमध्ये ठाकरेंच्या सेनेकडून नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर. संजय जाधवांच्या निकटवर्तीयांना डावलून इतरांना महत्वाची जबाबदारी. खासदार संजय जाधव पक्षांतर करणार असल्याची चर्चा. अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा. कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं सायबर क्राईम विभागाला पत्र. पुण्यातील आंबेडकरवादी आणि समाजवादी विचारसरणीच्या संघटनांचं फडणवीसांना पत्र. संग्राम भंडारेंवर कारवाई करण्याची पत्रातून मागणी. विकास लवांडेंवर शाईफेक केल्याप्रकरणी कारवाईची मागणी. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात टीव्हीके आमदाराची सुप्रीम कोर्टामध्ये धाव. श्रीनिवास सेतुपतींचा एका मतानं विजय. त्यांना फ्लोअर टेस्ट वेळी मतदान करता येणार नाही. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सेतुपती सर्वोच्च न्यायालयात. अग्निवीर हे नियमित सैनिकांच्या समान दर्जाचे नाहीत. अग्निवीरांना मरणोत्तर निवृत्ती वेतनाचे लाभ दिले जाऊ शकत नाहीत. केंद्र सरकारकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर. ऑपरेशन सिंदूर दरम्यान मृत्यू पावलेल्या अग्निवीराच्या आईकडून कोर्टामध्ये दाखल याचिकेवर उत्तर. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. विरारमध्ये खदान माफियांचा थरार. मंडलाधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला तर सहकार्याची दगडानं ठेचून हत्या. दगड आणि दांडक्यांनी सरकारी गाडीची तोडफोड. आरटीओ कार्यकर्ता आत्माराम पाटील यांची हत्या. खादान मालक महेश भालचंद्र पाटील यांच्यावर हत्येचा आरोप. मराठवाड्यामध्ये चलन तुटवडा. परभणी, लातूर, बीडमध्ये बँका आणि एटीएममध्ये कॅश मिळत नसल्यानं ग्राहकांमध्ये नाराजी. अनेक एटीएममधून केवळ 100 रुपयांच्या नोटा मिळत आहेत. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोन्याच्या दरामध्ये 1,500 तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 10,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,045 रुपयांवर तर चांदी जीएसटीसह 2,77,070 रुपयांवर. नसरापूर अत्याचार प्रकरणामधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला. आरोपी चिमुकलीला गोठ्यामध्ये घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे हाती. पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांचे जबाब नोंदवले. नसरापूर प्रकरणामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून तपास सुरू. आरोपीवर लवकरच दोषारोप पत्र दाखल करून खटला चालवणार. सरकारी वकील अजय मिसर यांची माहिती. धार्मिक भावना दुखवून महिलांना टार्गेट करण्यात आलं. टीसीएस प्रकरणातील सरकारी वकील अजय मिसर यांची प्रतिक्रिया. टीसीएस प्रकरण लवकरच फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये दाखल करणार, मिसर यांचं वक्तव्य. गोंदूबाबा मनोहर भोसले आणि विशाल वाघमारेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. त्याला जामिनासाठी रितसर अर्ज करावा लागणार. फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणामध्ये यापूर्वी 7 दिवसांची पोलीस कोठडी.
मुंबई पालिकेतील शिंदेच्या शिवसेनेचे गटनेते अमेय घोलेंची तक्रार. अंधेरीमधल्या कोनाकोना हॉटेलची पाटी मराठीमध्ये नसल्याचा घोलेंचा आरोप. पालिकेच्या के वेस्ट वॉर्डमध्ये अमेय घोलेंची तक्रार. अवैध दारू विक्रीच्या विरोधात राज्य सरकारचा मोठा ऍक्शन प्लॅन. स्थानिक नियंत्रण समित्यांमध्ये पोलिसांचा थेट सहभाग वाढणार. हातभट्टी आणि बेकायदा दारू विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम.